तुम्ही जर एखादं कोल्ड्रिंक जर पेले, एक जर अख्खी बाटली पेले, तर पोट बाहेर काय होतं, बिघडून जातं, घसा काय होतो, कोरडा पडतो. पण तुम्ही सरबत किती प्या, काय होतं का? का बरं नाही होत? पाणी येते, बरोबर आहे की नाही? म्हणजे दूध तुम्ही किती प्या, काहीच नाही होत. मग दुधाची पावडर प्या बरं तेवढी, जामून जाल तुम्ही. तुम्ही उसाचा रस किती प्या, 4-5 ग्लास प्या, काही नाही होणार. पण तुम्ही तेच साखर वितळून प्या बरं तेवढी, आजारी पडाल. म्हणजे कृत्रिम खतं, कृत्रिम औषधं हे त्रासदायक असतात. गेल्या वर्षी सर काय झालं, मी बाग ह्याच टायमिंगला धरली होती. हां, पण मे मध्ये बी लवकर पाऊस झाला. हं. त्या पावसात परत माझी बाग डांबरे आणि कुजवा 100% एकदम जास्त प्रमाणात आला. बरोबर. त्यामुळं बघा, बागच फेल गेली. सांगतो तुम्हाला मी. माझा एक प्रश्न आहे. बोला. माझी डाळिंबाची नवीनच बाग आहे, बरोबर. आत्ता बार धरला आहे. हां, आजपर्यंत त्याला रासायनिक खत टाकलं नाही. काहीच टाकलेलं नाही. तानाच्या आधी हां, शेणखत तुमचं कृषी अमृत, कृषी अमृत RNPH, नाही का, तेवढं दोनच फक्त कृषी आणि अमृत. गांडूळ खत. हां, फक्त मागणं सॉईल चार्जेस 2दा सोडून बर. तशी आता छाटली, हां, कळी बऱ्यापैकी आहे. हां, मग अजून काय टाकलं नाही, हां. ही तुमचं चर्चा करायची होती. का आणि काय काय करावं? काय टाकायचं आणि किती टाकायचं बरोबर. याच्यासाठी. माझं नाव माणिकराव कदम. हां, ह्यांना जे अनुभव आता येतात, तो अनुभव मला 1 वर्षभर येतो. हां, म्हणजे अडचणी. हां, अडचणी की काय होतं, आपण व्हिडिओ बघितलेले असते सगळं, आणि काही करून रासायनिकला पर्याय करायचा असतो म्हणून आपण यात ACT वैदिकमध्ये आलो. पण असं होतं कधी कधी की हे नंबर आता दिलेत, सोनवणे साहेबांनी दिले, आणखी कोणाच दिले, त्यावेळेस जर त्यांचा संपर्क आपल्याला ज्यावेळेस अडचण येईल त्यावेळेस आपण त्यांना फोन वगैरे करतो. पण त्यांच्या मागं फक्त आपण एकटंच नसतो हे नंतर जाणवलं. पण अगोदर थोडासा चिडचिड येते, आपल्याला राग येतो. आणि ज्यावेळेस कळतं की त्यांच्या मागं किती व्याप आहे, तर तरी त्यातनं ते वेळ मिळाल्यानंतर फोन करतात, पण तोपर्यंत आपली वेळ निघून गेलेली असते. तर त्यासाठी मी काय म्हणतोय, मला बोलायचं नव्हतं, पण काय बोलायचं की तुमच्याकडे जी हे आहे, म्हणजे विचारण्याची ही किंवा माहिती करून घेण्याची क्षमता, तर सगळ्यात सोपा एक उपाय मी तुम्हाला सांगतो. मी जो केला तो डायरेक्ट एक प्रशिक्षण घेतलेलं बरं. 6-7 वर्ष झालं ऐकून बियाणे वाटतंही की सेंद्रिय शेती. पण सेंद्रिय ऑर्गॅनिक, आता हे वैदिक आहे, म्हणजे वेगळं काहीतरी आहे ना, हे नक्कीच वेगळं काहीतरी आहे. आणि ह्याचा वापर करतोय मी. नवीन लागवड आहे ना, त्याला डोस किती टाकायचं? अच्छा, नवीन लागवडीला. हां, जे आता डोस झाला तर काय त्रास होत नाही ना? तुम्ही रोज टाका ना. ना, रोज नाही. आता टाकला आम्ही, किरून टाकला, आणि झाडा 2 महिन्याचं फक्त. चालतं ना, काय प्रॉब्लेम नाही. काय त्याला माती तुम्ही किती मातीची ना ती वैदिक म्हणजे काय, सुपीक माती. आता आपल्या ह्या बागेला किती दिवसाला टाकायला लागेल? तुम्ही आता या बागेला 2 महिन्यांनी बेसलो टाका. 2 महिन्यांनी 2 महिन्यांनी टाकला 60 दिवस, आणि 2 महिन्याच्या मध्ये सेंटरला शिलाजी ट्रीटमेंट करायची. शिलाजी ट्रीटमेंट तुम्ही जेवढ्या जास्त कराल तेवढं तुम्ही फायद्यामध्ये राहाल. म्हणजे बेसल डोस 3 आणि LSQ 3 जर गेल्या, तुमचं काम संपलं. किती पाऊस होऊ द्या आणि किती बी तुमचा ताण पडू द्या, लक्षात ठेवा, उन्हाळ्यामध्ये झाडाला ताण बसला पाहिजे, पावसाळ्यामध्ये त्यांनी पाणी पिलं पाहिजे. आपण पाणी नाही पाजायचं, पावसाला पाजून द्यायचं. आलं लक्षामध्ये? मी मिल्क चार्जर वर्षापासून वापरता. का बरं वापरता? ते तुमचे ऐकलं, व्हिडिओ पाहिले. व्हिडिओ पाहिले. बरं, मग पाहिल्यावर एखादा वापरायचा, मग बरं वर्षभर का बरं? नाही, गाईचं दूध घट्ट यायला लागलं. कोणती गाई आहे? देशी गाय. देशी गाई. देशी गाईला दूध घट्ट यायला लागलं. अजून दूध जास्त द्यायला लागले. किती द्यायला लागली? 1 लिटर देतो 2 लिटर द्यायला लागले. पहा, बरोबर आहे. आणि शिवाय दत्तात्रय जगताप. तुम्ही पण तिकडून आले फलटणवर? हो, ते ना आम्ही बरोबर. बर. आणि 3 एकर ऊस आहे, पण त्याला फुटच नाही आणि ग्रीप घेणार. नवा ऊस आहे? नवीन ऊस सुरूच आहे. ओके. सर, आता मी ह्या बागेला बेसर डोस टाकताना उकरून टाकायचं का? नाही, काही गरज नाही तुम्हाला उकरायची. आपल्याकडं आता लोक जे पालेभाज्या वगैरे घेतात, तर त्यामध्ये कसं होतंय, लोकांना फळधारणा एवढी जास्त होत नाही. तर त्यासाठी लोकांना काय, म्हणजे आपल्याकडनं व्हिडिओ पाहिल्याशिवाय झोपायचं नाही. हे तुम्ही तुमचा वापर चालू येतो, पण ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहायचा बंद केला त्यानंतर बागेचा आमचा संबंध नाही. व्हिडिओ पाहत राहिले का चुका दुरुस्त होऊन जातात. नवीन लागवड आहे ना, त्याला डोस किती टाकायचं? अच्छा, नवीन लागवडीला. हां. खरं तर आता तुम्ही जर प्रत्यक्ष यांना व्हिजिट करून घेतली, आमच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, ते तुम्हाला बरोबर शेड्यूल देतात, या पद्धतीने तुम्ही वापरा. तुम्ही जर माती पाणी परीक्षण केलं, तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर समजा 0.5च्या खाली असेल, तर तुम्हाला जवळजवळ बेसल डोस लागणार.
जर तुमचा सेंद्रिय कर्बोदर चांगला असेल म्हणजे 8-9 वगैरे 10-1 पर्यंत असेल तर तुम्हाला बेसल डोस थोडे जास्त अंतराने पण टाकले तरी चालतील. म्हणजे कसं, जर नापीक जमिनीमध्ये 2-2 महिन्याला बेसल डोस टाकावा लागतो. सुपीक झालेल्या जमिनीमध्ये तुम्ही 3-3 महिन्या 4-4 महिन्यांनी बेसल डोस टाकला तरी दम निघतो झाडाला, कधी लहानपणी. बरोबर आहे ना. मग पहिला बेसल डोस 250 ग्रॅम, 6 महिन्यांनी अर्धा किलो, 1 वर्षांनी 1 किलो, 1.5 वर्षांनी 1.5 किलो, 2 वर्षांनी 2 किलो असा बेसल डोस टाकायचा. जे आता रोज झालं तर काय त्रास होत नाही ना? तुम्ही रोज टाका ना. ना रोज नाही. आता टाकला आम्ही किरून टाकला आणि झाडा 2 महिन्याचं फक्त. चालतं ना, काय प्रॉब्लेम नाही. नाही, काय त्याला माती तुम्ही किती मातीची ना ती वैदिक म्हणजे काय, सुपीक माती. वैदिक म्हणजे काय सुपीक. की उच्च दर्जाची पौष्टिक माती. तुम्हाला वैदिकमध्ये जे खतं मिळतात, आता मला सांगा, तुम्ही जर एखादं कोल्ड्रिंक जर पेले, एक जर अख्खी बाटली पेले तर पोट बाहेर काय होतं, बिघडून जातं, घसा काय होतो, कोरडा पडतो. पण तुम्ही सरबत किती प्या, काय होतं का? नाही, का बरं नाही होत? पाणी येते. पण नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे दूध तुम्ही किती प्या, काहीच नाही होत. मग दुधाची पावडर प्या बरं तेवढी, नाही चालत. जामून जाल तुम्ही. तुम्ही उसाचा रस किती प्या, 4-5 ग्लास प्या, काही नाही होणार. पण तुम्ही तेच साखर वितळून प्या बरं तेवढी, नाही चालत. आजारी पडाल. म्हणजे कृत्रिम खतं, कृत्रिम औषधं हे त्रासदायक असतात. निसर्गाचे जे आहे, या पाल्याचा इथं जर पण डोंगरावर जरी थर गेला तर याला काही नुकसान होणार आहे का? कारण तो कुजणारच आहे, तेवढं खत जास्त तयार होईल. तसं तुम्ही बेसल डोस किती पण टाका वैदिकचा, काही प्रॉब्लेम नाही. कमी टाकणाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे, जास्त टाकणाऱ्यांचा नाही. हे कमी टाकायचे ना त्यांचे प्रॉब्लेम आहे जास्त. आता आपल्या ह्या बागेला किती दिवसाला टाकायला लागेल? तुम्ही आता या बागेला 2 महिन्यांनी बेसल डोस टाका. 2 महिन्यांनी 2 महिन्यांनी टाकला 60 दिवस, आणि 2 महिन्याच्या मध्ये सेंटरला शिलाजी ट्रीटमेंट करायची. शिलाजी ट्रीटमेंट तुम्ही जेवढ्या जास्त कराल तेवढे तुम्ही फायद्यामध्ये राहाल. शिलाजीतमध्ये या साईजचा माल 600 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, 700 ग्रॅमपर्यंत. हां, मग तुम्ही शिलाजी ट्रीटमेंट कधी करता त्याच्यावर आहे. त्याचा नियमच असा आहे, तुम्ही 1 रुपया खर्च करायचा आणि 5 रुपये होणार त्याचे. 1 रुपया खर्च करायचा म्हणजे एका शिलाजीतला 6,000 रुपये एका शिलाजीतला खर्च येतो. तुम्ही 6,000 खर्च केला का तुमचे 30,000 रुपये बँकेत अकाउंटवर जमा, असं येते एकरी. मग तुम्ही वॉटर सोल्युबल खतं सोडता का नाही, तसं शिलाजीत सोडायचं, फक्त अमृतजलच्या पाण्यात सोडायचं, एवढं लक्षात ठेवा. त्याचा फायदा असा की ते पाणीमध्ये इलेक्ट्रिक पॉवर खूप असतो. इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे त्याला तो फ्लो असा, तुम्ही हातात जर घेतला असं चोपडं लागतं, गुळगुळीत एकदम. जेलीसारखं नाही, जेलीसारखं पण नाही, एकदम असं हलकं आणि गुळगुळीत म्हणतो ना आपण. तेल कसं लागतं त्याच्यापेक्षा आणखी वेगळं, आणखी भारी लागतं. दुसरी गोष्ट, ते पाणी जिवंत राहतं. म्हणजे बेसल डोस 3 आणि एलएसक्यू 3 जर गेल्या, तुमचं काम संपलं. किती पाऊस होऊ द्या आणि किती बी तुमचा ताण पडू द्या, लक्षात ठेवा, उन्हाळ्यामध्ये झाडाला ताण बसला पाहिजे, पावसाळ्यामध्ये त्यांनी पाणी पिलं पाहिजे. आपण पाणी नाही पाजायचं, पावसाला पाजून द्यायचं. आलं लक्षामध्ये? गेल्या वर्षी सर काय झालं, मी बाग ह्याच टायमिंगला धरली होती. हां, पण मे मध्ये बी लवकर पाऊस झाला. हम्म. त्या पावसात परत माझी बाग डांबरे आणि कुजवा 100% एकदम जास्त प्रमाणात आला. बरोबर. त्यामुळं बघा, बागच फेल गेली. सांगतो तुम्हाला मी. डांबरे आणि कुजवा काय येतो, सिंपल साधी गोष्ट आहे. मगाशी आपण पाहिलं थ्रिप्स आणि पांढरी माशी का दिसली, कारण तुम्ही पाणी वाढवलं. आता उन्हाळा आहे, त्याला तेवढं पाणी नको आहे. बघा, CN रेशो असतो, कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो. तुम्ही पाणी वाढवलं तर पाण्याद्वारे नायट्रोजन वाढतो. काय वाढतो? कारण नायट्रोजन हा पटकन ग्रास होतो, कारण तो 78% हवेमध्ये आहे. पण तुम्ही कार्बन नाही वाढत, मग कार्बन तेवढाच राहतो. म्हणजे तुमच्याकडे पैसे कमी आहे, पण तुमची अपेक्षा लय वाढत चालल्या. मग त्याच्यामुळे काय होतो, तुम्ही समजा म्हटले की मला एखादं वस्तू, समजा तुमचं बजेट समजा 10,000 रुपयाचं आहे आणि तुम्हाला लोक जीव घालायचे लग्नामध्ये, पैसे तर 10,000 आहे. तुम्ही जेवढे लोक वाढवणार आहे तेवढं वरणात पाणी वाढणार आहे. कारण वरणचं दाल तर तेवढीच राहणार आहे. जास्त लोक जीव घालायचे म्हणल्यावर काय होणार, मटकीत पाणी वाढणार, वरणात पाणी वाढणार, आहे की नाही. त्या शिऱ्यामध्ये आणखीन काहीतरी भेसळ वाढणार. म्हणजे तुम्हाला तो शिरा पंचट जाणार तेवढा. थोडक्यात सांगायचं काय, का तुमच्या झाडाक ज्या पद्धतीने तुम्ही स्टोरेज आहे त्या पद्धतीने जर माल असेल तर त्याला स्ट्रेस येत नाही. पण जर वातावरण जास्त बिघडत चाललं तर वातावरणासाठी सुद्धा एक बेसल डोस टाकायचा. वातावरणाला फवारे नाही मारायचे. मग झाडाला लढता येते त्याला वातावरणाशी, त्याला फक्त काय पाहिजे, ताकद पाहिजे. मग ती ताकद एक्स्ट्रा बेसल डोसमधून द्यायची. समजा वातावरण जर बिघडलं तर LSQची ट्रीटमेंट 600 ग्रॅमच्या ऐवजी 1200 ग्रॅमनी करायची. म्हणजे 600 ग्रॅमच्या बकेट घ्यायचं ना, त्याच्याऐवजी 1200 ग्रॅम घ्यायचं बकेटमध्ये, आणि 2 लिटरच्या ऐवजी 4 लिटर सॉइल टाकायचं भिजवायला. 3 दिवस भिजवायचं आणि 3 दिवसांनी त्याला साय येते मस्त,
मग ते 3-4 दिवसांनी पार अगदी कधी बी 7-8 दिवसात कधी बी काढून अमृतजलच्या पाण्यामध्ये मिक्स करून झाडाला त्याच्या ड्रीपच्या खाली काय करायचं, हाताने ड्रिंचिंग करायचं. तुम्ही मिल्क चार्जर वर्षापासून वापरता, हां. का बरं वापरता? ते तुमचे ऐकलं. व्हिडिओ पाहिले. हां, व्हिडिओ पाहिले. बरं, मग पाहिल्यावर एखादा वापरायचा, मग बरं वर्षभर का बरं? नाही, गाईचं दूध वाईट घट्ट यायला लागलं. कोणती गाई आहे? देशी गाय. देशी गाई आहे. हां. देशी गाईला दूध घट्ट यायला लागलं. हां. अजून दूध जास्त द्यायला लागले. किती द्यायला लागली? 1 लिटर देतो 2 लिटर द्यायला लागले. पहा, बरोबर आहे. हं. आणि किती घट्ट वाढलं, म्हणजे फॅट किती वाढलं? तशी मोजली नाही, पण रोजच्या साईवरून कळलं. हां. बरोबर आहे. चहा भारी व्हायला लागला. हां. बरोबर. मला सांगा, त्याच्यामुळे तुम्ही गाई कशी झाली? गाय सदृढ झाली. सुदृढ झाली. हां. गाई बी सुधारली, हं. दूध बी सुधारलं, हो. आणि खाणारे बी सुधारले. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजे सत्य आहे हे. काय आहे, जर समजा गाई बिघडत असेल आणि दूधच वाढत असेल तर हे असत्य आहे, खोटा प्रोडक्ट येतो. हो. आलं लक्षामध्ये? मग मला सांगा, समजा जर गाय आजारी पडली तर आम्ही काय म्हणतो, तुम्ही जे 1 बुचण देता ना, ते किती बुचणं द्या? 2 बुचणं द्या. मग ते औषधच, ते खाद्यच तुमच्या गाईचा विलाज करून टाकतं. तुम्हाला डॉक्टर बोलवायची गरज. तसं जर आजारी पडलं जनावर, तसं झाड जर आजारी पडलं किंवा वातावरण बिघडलं तर डबल बेसल डोस टाका. 600 ग्रॅमच्या ऐवजी 1200 ग्रॅम करा, 1200च्या ऐवजी 1800 करा, पण फवारे मारीत बसू नका. आलं लक्षामध्ये? माझा एक प्रश्न आहे. बोला. माझी डाळिंबाची नवीनच बाग आहे. बरोबर. आत्ता बार झाला आहे. हां. आजपर्यंत त्याला रासायनिक खत टाकलं नाही. काहीच टाकलेलं नाही. तानाच्या आधी हां. शेणखत तुमचं कृषी अमृत, कृषी अमृत. RNPH. नाही, तेवढं 2च. फक्त कृषी आणि अमृत. गांडूळ खत. हां. फक्त मागणं सॉईल चार्जेस 2दा सोड. बर. तशी आता छाटली, हां. कळी बऱ्यापैकी आहे. हां. मग अजून काय टाकलं नाही. हां. ही तुमचं चर्चा करायची होती. आणि काय काय करावं? काय टाकायचं आणि किती टाकायचं बरोबर. याच्यासाठी बघा. फलटणवरून आलोय. अरे बाबा, तुम्हाला डाळिंबाच्या बाबतीत तुम्ही आता रासायनिक खत टाकलेलं नाही, हं. पण तुम्हाला आतापर्यंत तुम्ही कृषी अमृत टाकलं, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये गांडूळ खत टाकलं, आणि त्याच्यामध्ये अजून शेणखत टाकलं. हं. आता एक लक्षात घ्या, हे जे तुम्ही खतं टाकले याला म्हणतात ऑर्गॅनिक खतं. म्हणजे काय? सेंद्रिय खतं. हं. सेंद्रिय खतं या हायब्रिड व्हरायटींची भूक भागू शकत नाही. मग तुम्हाला डाळिंब येणार, हं. डाळिंब सेटिंग पण होणार, कारण तुमचं पहिलं पीक आहे. हं. त्याच्यामुळे मागचं जे रेस्ट मिळाली त्याला 2 वर्षाची, तेव्हा पहिलं पीक तुमचं असं तसं येणार, हं. 7-8 किलो वगैरे असं येणार. हं. परंतु मग पुढच्या वर्षी परत पिनोल बरोबर येणार. हं. का बरं? कारण झाडाचं स्टोरेज काय होऊन जाणार? संपून जाणार. म्हणून झाडाचं स्टोरेज आणि मातीचं स्टोरेज संपू नये म्हणून तुम्ही काय करा, आता कळी निघाली आहे का? हा, निघाली. निघाली. तर आता बेसल डोस काय टाकता येणार? येईल की टाक. उकरता नाही येणार, माती पांढरीमुळे डिस्टर्ब होईल. नुसतं असं होल मारून? नाही, होल बिल काही नाही. तुम्ही मल्चिंग केलेलं आहे का? नाही नाही. मग काहीच नाही करता येणार त्याला. सध्या तर काही नाही करता. सध्या तुमच्या बेस जिथं पाणी पडतंय हं. तिथं असं ओली जागा आहे का? हाय की. हा, मग करता येईल. त्याच्यावर बेसल डोस टाका, हं. आणि साईडची माती, दोन्ही जागा रिकामी माती त्याच्यावरून टाका. हं. त्या जागेला डिस्टर्ब करायचं. सेटिंगच्या काळात माती कधीच तशी कधीच नाही हलवायची, पण सेटिंगच्या काळात तर नाहीच नाही. ग्रहण काळात खायचं नाही काही, असं तसं. कळलं का तुम्हाला? हं. तर आता तुम्ही ते करा, बेसल डोस टाका. हं. तुम्ही थोडा पांगून टाका थोडासा, ठीक आहे. हं. आणि त्याच्यावरती थोडीशी माती साईडची टाकून तुम्ही मल्चिंग जर केलं 5 तास तर आणखीन चांगलं होईल, ठीक आहे. नंबर 1. नंबर 2, तुम्ही शिलाजी ट्रीटमेंट अर्जन करा. अमृतजलचा फवारा उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने एकदा तरी महिन्यातून 15 दिवसातून गेला पाहिजे. त्यांनी काय होईल? हां, कुठल्याही बागाला करा. त्याची कुठल्याही पिकाला, बागाला नाही, कुठल्याही पिकाला तुमचं पीक अजिबात पावसाळ्यापर्यंत खराब होणार नाही, स्ट्रेसमध्ये जाणार नाही, करपणार नाही, गळ होणार नाही फुलाची. अमृतजलचं पाणी, एनर्जी बूस्टर याचं फवारणी करायची. त्याच्यामध्ये गरज पडली तर फ्रूट चार्जर घ्यायचं आपलं, बस स्वस्तात मस्त. आणि मधून तुम्ही जसं यांनी बेसल डोस टाकलाय, एकदा सेटिंग पूर्ण झालं की मग परत एक बेसल डोस टाकायचा 50 ते 30-40 दिवसांनी. म्हणजे असं वरनं टाका. हा, वरून टाकायचा, काय अडचण नाही. उकरायचं नाही. हो, मुळी पार वर येते झाडाच्या. नाही, काय झालं, ही डोस टाकला हा आणि आमच्याकडे डुकरं येते. हा, मग डुकरांना ते जाळी मारा उकरूनच टाकलं साईड सगळं. नाही, जाळी मारा साईडनी. नाही, पुन्हा ते हे करून मी ती न्हाव्याच्यातनं केस आणून टाकलं नाही, त्यानं काय केलं, अच्छा, बरं, ठीक आहे, तसं करा. केस टाकलं सगळ्या खड्ड्यात. करा, काय अडचण नाही, चालेल ना. त्याच्यामुळे मुळी तुटली त्या काळात. मग आता त्याचा परिणाम किती होतोय बघू. नाही, काय नाही, हे केल्यावर काय नाही होणार. शिवाय दत्तात्रय जगताप. तुम्ही पण तिकडून आले फलटणवर? हो, ते ना आम्ही बरोबर. बर. आणि 3 एकर ऊस आहे, पण त्याला फुटच नाही आणि ग्रीप घेणार. नवा ऊस आहे, सुरू आहे? नवीन ऊस सुरूच आहे. सुरूच आहे. ओके. तुमचं बघा, ऊसाचं शास्त्र अतिशय सोपं आहे.
ऊसाच्या मुळ्या ज्या असतात सुपरफिशियल असतात. सुपरफिशियल म्हणजे वरच्यावर, बरोबर आहे ना. तर मग वरच्या थरामध्ये मुळ्या असल्यामुळे वरचा थर जर तुमचा निकस झाला जमिनीचा तर ऊस चालत नाही. आणि त्यात तुमच्याकडं पाणी कसं आहे, नाही माझं ड्रीपच आहे सगळं. क्षारपड पाणी नाही तुमचं, नाही, नाही, क्षार नाही. तुमच्या पाण्यात क्षार नाही उठते. नाही, नाही. ठीक आहे, मग एक चांगली ॲडव्हान्स गोष्ट आहे तुम्हाला. पण तुम्हाला जर फुटवे होत नसतील तर तुम्हाला सोपा मार्ग, सॉईल चार्जर घ्यायचं एकरी 5 लिटर, एनर्जी बुस्टर घ्यायचं एकरी 1 लिटर आणि त्याचा हाताने याने आपले पंपाने ड्रेंचिंग करायचं. ड्रेंचिंग करून त्याला तुम्ही आधी पाणी सोडून द्या, मग ड्रेंचिंग करा. मस्तपैकी फुटवे येतील त्याला. आणि एक फवारणी करा, क्रॉप चार्जर आणि फ्रूट चार्जरची एक फवारणी करा. एवढे फुटवे येतील. तुम्हाला जर वाटलं की आपल्याला टनेजच पॉवरफुल काढायचं आहे तर एक बेसल डोस टाकून द्या, हां, बेसल डोस टाकायचा आहे. मग काळजी मिटून जाईल. मग का बेसल डोस टाकला तरी काळजी मिटेल आणि हे जर केलं तर आणखीन चांगलं होईल. नाही, दोन्ही करू आपण. करा, काय अडचण नाही. आता किती ॲव्हरेज तुमचं, ॲव्हरेज किती आहे? ॲव्हरेज साधारण 40 टनाच्या वर नाही. जाईल, मग 60पर्यंत आरामशीर जाईल तुमचं. सर आता मी ह्या बागेला बेसर डोस टाकताना उकरून टाकायचं का? नाही, काही गरज नाही तुम्हाला उकरायची. होय. तुमची मुळी वरच्यावर आहे ना, फक्त मल्चिंग बाजूला करायचं. बरं नॉर्मल एवढं, फक्त अर्धा इंच पण नाही, एवढंच मातीला थोडंसं डिस्टर्ब करायचं. बरं बेसल डोस पांगून द्यायचा आणि सपाट करून द्यायचं. बस, सोपं काम आहे. तुम्ही एकदम सोपं करून ठेवले. हां, बरं. तुम्ही जर त्याच्यामध्ये SSM टाकलं ना दाबजोर, आता हां SSMला काय करायचं, SSM टाकून द्यायचं. बरं हात पंप ठेवायचा मागं. बेसल डोस टाकला का त्याच्यावर सॉईल चार्जरची दाट फवारणी करायची आणि मग मल्चिंग करायचं. एक नंबर रिझल्ट भेटेल तुम्हाला. घेतो करू मग. हां. आपल्याकडं आता लोक जे पालेभाज्या वगैरे घेतात तर त्यामध्ये कसं होते, लोकांना फळधारणा एवढी जास्त होत नाही. तर त्यासाठी लोकांना काय म्हणजे आपल्याकडनं खूप सोपी गोष्ट आहे बघा. कुठल्याही, आता समजा तुम्हाला उदाहरण सांगतो मी, माळरान आणि जंगल. काही डोंगरावर फक्त काय राहतं, गवतच राहतं. काही डोंगरावर काय राहते, झुडपं राहते. काही डोंगरावर झाडं राहते. हे खरं आहे खोटं आहे? हां. आता याचा अर्थ काय होतो, काही भागामध्ये भाजीपाला चांगला येतो, काही भागामध्ये ज्वारी बाजरी चांगली येते आणि काही भागामध्ये फळबाग चांगली येते. असं होतं का नाही? त्याचं कारण असं असतं, हा CN रेशोचा प्रकार असतो आणि याच्यामध्ये FB रेशो असतो. FB रेशो म्हणजे फंगल आणि बॅक्टेरियल काउंट. आता तुमच्या मातीमध्ये जर नायट्रोजन लेवल हाय असेल तर तुम्हाला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त भेटणार. तुम्ही काही लावा, म्हणजे नुसतं गवतासारखं नुसतं वारेमाप नुसतं मोगम वाढणार ते, पण फुलकळी जास्त लागणार नाही. ते मातीमध्ये जर सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर फळधारणा खूप जास्त होणार. बरोबर आहे. आता तुमच्या मातीमध्ये का बरं आपली फळधारणा जास्त होत नाही? कारण जास्तीत जास्त पाण्यामध्ये क्षार आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या खतांचा वापर जो आहे रासायनिक खताचा, त्याच्यामधून नायट्रोजन लेवल हाय होते. शेणखतामधून सुद्धा नायट्रोजन लेवल काय होते, हाय होते. काही लोक कोंबड खत टाकतात, काही लोक गांडूळ खत टाकतात. याच्यामधून नायट्रोजन लेवल वाढते. गांडूळ वावरात पाहिजे, गांडूळ खत नाही. कळलं का तुम्हाला? मग नायट्रोजन लेवल हाय झाली तर ते नुसती शाखीय वाढ करतं. बरोबर की नाही? चाऱ्यासारखं. ते चाऱ्याच्या कामाचं आहे, भाजीच्या कामाचं आहे, भाजीपाल्याच्या पण नाही. कळलं का तुम्हाला? मग फुलधारणा पाहिजे तर कार्बन वाढला पाहिजे, म्हणजे फंगल रेशो वाढला पाहिजे. आता या वावरामध्ये फंगल रेशो वाढणार या पालापाचोळ्यामुळे. बरोबर आहे की नाही? म्हणजे तसा हा गवताळ प्रदेश आहे. इथं फक्त गवत आहे बघा, गवतच जास्त आहे. पहा तुम्ही, आहे का ते मागं बघा, तिकडे झाडं नाही, ते काय नुसतं झुरपूड सुद्धा नाही. म्हणजे यांनी काय केलं, हाय डेन्सिटी झाडं लावले आणि त्यात आता याचाच पाला खाली गळतो आणि त्याच्यामुळे जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढत चालला. त्याच्यामुळे झाडं आणखीन चांगली व्हायला लागले. म्हणजे हेच झाडं आता या जमिनीला काय करणार, सेंद्रिय कर्ब वाढवणार, जंगल करणार. मग तुमच्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तुम्ही जर बेसल डोस टाकले SCTचे तर कार्बन वाढणार आणि तुमचा नायट्रोजन बॅलन्स होणार, भरपूर कळ लागणार. आणि दुसरा एक मुद्दा, पाणी जास्त देणे. तुम्ही SCT वैदिक वापरताय, पाणी जास्त देत आहे, तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम येणार. का? पाणी जास्त दिलं, जेवढं पाणी जास्त द्याल तेवढे क्षार बी येणार आणि तेवढं नायट्रोजन लेवलसुद्धा वाढणार आणि सफोकेशन होणार, ऑक्सिजन भेटत नाही मुळांना. आलं लक्षामध्ये? तुम्ही बेसल डोस टाका, SSM वापरा, सॉईल चार्जर वाढवा आपलं आणि LSQ ट्रीटमेंट केली तर फळच फळं तुमच्याकडे. आणि पाणी कमी करा. पाणी या दिवसामध्ये किती जरी उन्हाळा असेल तर मल्चिंग करा, अमृत जल वापरा, सॉईल चार्जरचं ड्रेंचिंग करा, LSQ शिलाजीत वापरा, पण पाणी कमी ठेवा. कमी म्हणजे किती? 2 दिवसाला, समजा तुमची यांची जमीन आहे, तुमच्या ह्या डाळिंबाला 2 दिवसाला 1 तास पाणी खूप झालं. 2 दिवसाला 1 तास. तुम्ही 2 तास देताय सेटिंग आहे म्हणून ठीक आहे, पण 2 दिवसाला सेटिंग झाल्यानंतर 1 तास जरी पाणी दिलं तुम्ही तरी समस्या काही येणार नाही. तुम्हाला थोडी साईज कमी वाटेल, तुम्हाला थोडं नुकसान म्हणजे हे भीती वाटेल, पण LSQ जर करीत राहिले तर फक्त शेवटच्या 15-20 दिवसामध्ये डबल साईज होईल.
मग पाऊस झाल्यावर असं आहे. आणि शायनिंग बिनिंग कलर खतरनाक येणार. तशी तुमची साईज आताच मोठी होईल बघा, महिन्याभरात तुमची डाळिंब एवढली होती असं. कोल्हापूरवरून आलोय. ऍक्च्युली माझे मित्र माळी कोल्हापूरचे आहेत, ते द्राक्षाचे बागायतदार आहेत मोठे. बर तर त्यांनी मला ऍक्च्युली प्रोत्साहित 2-3 वर्षापूर्वी केलं. तर मी गेल्या वर्षी डाळिंबाची बाग लावली. तर मी बाग लावताना हिशोबासनंच कृषी अमृतचं वापर प्रोडक्ट वापरले सगळे. तर इनिशियली 1 एकर लावली आहे, 8 महिने झाले. आता त्यानंतर 2 एकर लावली, त्याला पण आपण 2 किलोचा डोस तुम्ही लागवड करताना पाणी जास्त वापरू नका. लक्षात ठेवा, पाणी जेवढं जास्त द्याल डाळिंबाला तेवढं झाड कवकवीत होतं, त्याला मजा नाही. त्याची वाढ बी झाली पाहिजे आणि काटक पण झालं पाहिजे. म्हणजे तानावर पाणी द्या आणि बेसल डोस रेग्युलर द्या. आणि जर जास्त वाढायला लागलं तर 10 ते 20 ml सॉइल चार्जर फवारून द्या त्याला, त्याची वाढ थांबून जाईल. ह्या ज्या सर गोष्टी आहेत ना, बारीक गोष्टी, ह्या मार्गदर्शक कोण आम्हाला नाही ऍक्च्युली. आता नेहमी सांगतो मी हे सगळं, तुम्ही बोलत जा ना शेतकऱ्यांकडे. म्हणजे सर आम्ही व्हिडिओ बघून आता हे करतोय सगळं. म्हणजे तसं बघायला तर आता कसं आम्हाला एवढं नॉलेज वगैरे आहे, हां. पण आम्ही व्हिडिओ बघून करतोय. पण ह्या ज्या बारीक गोष्टी असतात ना, ह्या व्हिडिओ मध्ये पण तेवढ्या आम्ही याचं ट्रेनिंग पण देतो, व्हिडिओमध्ये पण असतात. हां. पण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे. आता हा व्हिडिओ रेकॉर्डिंग झाला, हा येणारच ना. बरोबर. माझं नाव माणिकराव कदम. हां ह्यांना जे अनुभव आता येतात तो अनुभव मला 1 वर्षभर येतो. हा म्हणजे अडचणी. हां अडचणी की काय होतं, आपण व्हिडिओ बघितलेले असते सगळं आणि काही करून रासायनिकला पर्याय करायचा असतो. म्हणून आपण यात SCT वैदिकमध्ये आलो. पण असं होतं कधी कधी की हे नंबर आता दिलेत, सोनवणे साहेबांनी दिले, आणखी कोणाच दिले. त्यावेळेस जर त्यांचा संपर्क आपल्याला ज्यावेळेस अडचण येईल त्यावेळेस आपण त्यांना फोन वगैरे करतो. पण त्यांच्या मागं फक्त आपण एकटंच नसतो हे नंतर जाणवलं. पण अगोदर थोडासा चिडचिड येते, आपल्याला राग येतो. आणि ज्यावेळेस कळतं की त्यांच्या मागं किती व्याप आहे, तर तरी त्यातनं ते वेळ मिळाल्यानंतर फोन करतात. पण तोपर्यंत आपली वेळ निघून गेलेली असते. तर त्यासाठी मी काय म्हणतोय, मला बोलायचं नव्हतं, पण काय बोलायचं की तुमच्याकडे जी हे आहे म्हणजे विचारण्याची ही किंवा माहिती करून घेण्याची क्षमता, तर सगळ्यात सोपा एक उपाय मी तुम्हाला सांगतो. मी जो केला तो डायरेक्ट एक प्रशिक्षण घेतलेलं बरं. ऐकून बियाणे वाटतंही की सेंद्रिय शेती पण सेंद्रिय ऑर्गॅनिक आता हे वैदिक आहे म्हणजे वेगळं काहीतरी आहे ना. हे नक्कीच वेगळं काहीतरी आहे आणि ह्याचा वापर करतोय मी. 1 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं ना तुम्ही? नाही ते नाही म्हणत मी. 7 दिवसाचं प्रशिक्षण. बापरे. निवासी असते ऑफिसला. 7 दिवसाचं प्रशिक्षण जर घेतलं ना तुम्ही, परत तुमच्या मनात आयुष्यभर प्रश्न नाही कारण येणार. तुम्हाला जे प्रश्न होते तसेच मला होते. मी एवढी मोठी यादी काढून ह्यांना विचारायचं म्हणून घेऊन गेलो होतो. विचारायची वेळ मला आली नाही, कारण जे काही अडचणी होत्या ना ती मी सगळ्या रोज उतरून घेत होतो. आम्हाला आता तर काय अडचणी आल्या नाही, जाणवल्या नाही. म्हणजे आम्हाला काय वाटलं की मी लगेच काटकरांना फोन सोपं तुमचं पीक लय सोपं वाटते तुम्हाला. नाही सहज आलंय सगळं ते. आणि पीक बाग तुमची 1 नंबर आहे, काही त्याचं मी शंका नाही. तुम्ही वरचा जो प्लॉट आहे ना त्याला थोडा बेसोलो जास्त टाका, तो जरा हलका राहा जरा. हां. आणि त्याला LSQ सुद्धा थोडी जवळ करा, म्हणजे 1200 ग्रॅमनी करा. खालच्याला 300 पण चालेल, असं बदल करून घ्या. ओके चालेल. आणि काही अडचणी आल्या सुरुवात करा. सगळ्यांनी सगळ्या बागेला करू नका. 10 गुंठे 20 गुंठे अर्धा एकर एवढंच करा. अनुभव घ्या वर्षभर आणि तुम्हाला खात्री पटली की मग सगळं वापरा. आणि जर असेल विश्वास तर सगळं वापरा, फक्त आमच्या संपर्कात राहा लक्षामध्ये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, रोज एक रामसरांचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय झोपायचं नाही. हे तुम्ही तुमचा वापर चालू येतो, पण ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहायचा बंद केला त्यानंतर बागेचा आमचा संबंध नाही. कारण जसं पांडुरंगाचं तुम्ही जर माळ घातली तर रोज कमीत कमी हरिपाठ तरी म्हटलंच पाहिजे रोज. आणि आठवड्याला गेला तरी 1 उपवास एकादशी केली पाहिजे, महिन्यातून 2. आणि वर्षातून 1 वारी केली पाहिजे. तसं वर्षातून 1 चर्चासत्र दिवाळीचं केलंच पाहिजे. आणि रोज 1 व्हिडिओ पाहिला पाहिजे. असं जर कधी आजूबाजूला व्हिजिट झाली तेव्हा त्या व्हिजिटला आलंच पाहिजे. आणि जर कोणी शेतकरी मित्र गोळा झाले त्या मिटिंगला गेलं पाहिजे. का? कारण त्याच्यामुळं आपली जे नॉलेज आहे ते काय राहतं, सगळं फ्रेश राहतं. आपल्याला जास्त करून दुसरं आपलं नॉलेज आणि तो अनुभव, नॉलेज आणि अनुभव आपण काय होऊन जातो, भक्कम होऊन जातो. असं करा. मला लक्षामध्ये तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नाही SCTचे तर नॉलेज तुमचं अपडेट होणार नाही. आणि कधी कधी यांच्याकडून तुमच्याकडून एखादा पॉईंट राहून जातो आणि मग ती चूक होऊन जाते. मला लक्षामध्ये व्हिडिओ पाहत राहिले का चुका दुरुस्त होऊन जातात. चला शेती करूया आनंदाने. जय SCT वैदिक. थँक्यू.